नमस्कार. आज आपण आहोत हार्दिक हार्दिक मावंदे याच्याकडे. हार्दिक हा एसओएफचा विद्यार्थी होता. 10वी बोर्ड परीक्षा सीबीएसईच्या एक्झाम मध्ये अतिशय छान गुण हार्दिकने मिळवले. त्याचं यशाचं श्रेय सर्वस्वी त्याला आणि त्याच्या आई सुद्धा इथं आहेत आज हार्दिकच्या. त्यांनी सुद्धा वर्षभर अथक प्रयत्न हार्दिकसाठी घेतलेले आहेत. आज आपण त्यांच्या सर्व चर्चा करणार आहोत हार्दिक सोबत की नेमकं त्यानं हे यश कशा पद्धतीने मिळवलं आणि त्याच्यामध्ये जिनियसचा काय त्याला सपोर्ट झालेला आहे, काय हातभार मिळालाय, त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम तर हार्दिक तुझं संपूर्ण जिनियस परिवारातर्फे टीमतर्फे मनपूर्वक अभिनंदन. आणि वर्षभर तू जिनियसच्या माध्यमाने सेल्फ स्टडीच्या माध्यमाने अतिशय छान पद्धतीने अभ्यास केलाय. या संदर्भात थोडीशी आपण चर्चा करणार आहोत. तर सांग, आता तुला 10वी शालांत परीक्षेमध्ये या बोर्ड एक्झाम मध्ये किती पर्सेंट मिळाले सीबीएसई मध्ये? 94.6%. 94.6 म्हणजे नियर अबाउट असं बघा 94.60% हार्दिकला मिळालेले आहेत. त्यासाठी पुन्हा एकदा तुझं अभिनंदन. थँक्यू. आणि हार्दिक, फक्त मला एवढं सांग की जसं आता हा जो पॅटर्न आहे, जो सेल्फ स्टडी पॅटर्न आहे, याच्या माध्यमाने आपण सुरुवातीला ओपन बुक टेस्ट पेपर सोडवतो, त्याचा काय फायदा होतो हे तू काय सांगशील विद्यार्थ्यांना? त्या टेस्टने म्हणजे मला किंवा कोण्याही विद्यार्थ्यांना पुस्तकं लाईन बाय लाईन वाचण्याची सवय लागली. आधी 8वी 9वी जे आम्ही जिनेसच्या संपर्कात नव्हतो, बरोबर. तेव्हा वरच्या वर वाचणं, एक्सरसाइज सोडवली पण झालं. बरोबर. जिनेसच्या पेपर जे आहे प्रॅक्टिस त्यानं आपल्याला लाईन बाय लाईन वाचायची सवय लागली. पण कधी कधी त्याच्यातलेच प्रश्न परीक्षेत येतात. परीक्षेत राईट, म्हणजे पुस्तकाच्या आतमधला पॅटर्न बराचदा सीबीएसई ला येतो आणि तो पुस्तकाच्या माध्यमाने जेव्हा ओपन बुक टेस्ट सोडवतात तर मुलांना त्याचा नक्कीच फायदा होतो. मला एवढं सांग हार्दिक की जेव्हा आपण सेंटरच्या एक्झाम घेतलेल्या आहेत, ह्या सेंटरच्या एक्झामचा काही फायदा तुला झाला का असं वाटतं? सेंटरचे एक्झाम मुळात 2 वेळा झाले आणि ते दोन्ही वेळा म्हणजे आम्हाला पुरा बोर्डचा ऍटमॉस्फिअर करून दिला नाही. म्हणजे आता पहिल्यांदाच समजा जिनेसच्या संपर्कात नसलो आणि पहिल्यांदाच गेलो तर साहजिकपणे भीती जास्त वाटते आणि त्याचा काही ना काही म्हणजे 2 ते 3 मार्काचा है ना परिणाम पडतोच आपल्याला. बिलकुल बरोबर. त्याच्यात त्या वर्षी मॅथ्सचा होता. बरोबर. म्हणजे हाय लेवलचा होता. राईट राईट. तर पण तरी वर्षभर अतिशय छान पद्धतीने तू करून सेंटरच्या एक्झाम दिलेल्या आहेत 2, त्याचाही इम्पॅक्ट तुला त्याच्यामध्ये फायदा मिळाला. मला एवढं सांग की जे वर्षभर गायडन्स होतं, काउन्सिलिंग होतं जिनेसच्या माध्यमानं, त्याचा काही फायदा तुला झाला असं वाटतं का? मुळात म्हणजे मानसिक आधारस्तंभच म्हणा आता. राईट. आमचे सरच होते काउन्सिलिंगला प्रत्येक वेळेस. मार्क कमी भेटो जास्त भेटो, सरनं मला प्रत्येक वेळेस एनकरेज केलं. आणि असं काही त्यांनी हे नाही म्हटलं की बा आता तू सोडून दे अपेक्षा. नाही, जेव्हा मी शून्यावर होतो तेव्हाही सर सोबत होते, आता तेव्हाही सर सोबतच आहे. सरचाही खूप आभार. खूप खूप बढिया. बघा कसं असतं की एक काउन्सिलिंग हा पार्ट असा आहे विद्यार्थ्यांना करता की विद्यार्थ्यांना ती एक गायडन्स मिळते, एक सपोर्ट मिळतो आणि वारंवार विद्यार्थ्याला छोट्या चुकांची माहिती मिळते. पेपर चेकिंग करून जेव्हा येत होते त्याचा काही फायदा झाला असं वाटतं का? हो सर, आपली चुका कळल्या ना. आता आपण लिहिता लिहिता बरेच वेळा बेसिक मिस्टेक करतो आणि ते आपल्या लक्षात नाही राहते. त्याच्यात किती वेळा आपले मार्क्स चालत, सहज 3 ते 4 मार्क चालतात. बिलकुल. त्याच्यात ते लक्षात आलं माझ्या. खूप हे झालं. तो एक चांगला फायदा आपल्याला होतो की आपल्या चुका आपल्याला करतात आणि आपण त्या दुरुस्त करतो. मग बऱ्याच सगळ्या गोष्टी त्यातून मार्क आपले इन्क्रीज होतात. बघा 10वी सीबीएसई आणि त्याच्यामध्येही 94.60% अतिशय सन्मानजनक स्कोर हार्दिकने केलेला आहे. त्याचं पूर्ण श्रेय त्याच्या सेल्फ स्टडीला आहे, स्वयंअध्ययनाला आहे. मला एवढं विचारायचं आहे की मुलं शाळेत जातात, हार्दिक क्लासलाही जातात, पण घरचा अभ्यास हा किती महत्वाचा आहे तू काय सांगशील? आता शाळेत ते कधी कधी बाहेरचे शिकवतात, अंदरचे शिकवतात, आपण कन्फ्युजन होतो. ट्युशन मध्ये कधी कधी तसंच होतो. पण जे महत्वाचं असते पुस्तकाचं वाचणं तेच मुलं सोडून देतात. बाहेरचं वाचतात, कधी आउट ऑफ सिलेबस वाचन, फायदा नाही त्याचा करून. करेक्ट. म्हणजे घरचा अभ्यास हा अतिशय महत्वाचा आहे, पुस्तकाचं वाचन हे अतिशय महत्वाचं आहे. हे अतिशय याच्या माध्यमानं हार्दिकने आपल्याला सांगितलेलं आहे. हा फक्त मला हे म्हणायचं आहे की इतरांनी सुद्धा जिनियस लाभावं का, त्या संदर्भात तू काय सांगशील हार्दिक? हो, म्हणजे खूपच मला फायदा झालाय. तसं तुम्हाला होईल, तुम्ही पेपर सोडवले असेल तर. समजा ट्युशनही नाही लावल्या तरी चालले, कारण की जिनियसचे आहे ना आपली सतत प्रॅक्टिस होत राहते. काउन्सिलिंग पण असतात आणि कधी कधी होम ट्युटरची सुविधा पुरत, म्हणजे त्यांना सगळं होऊन जाते. ओके, चला थँक्यू. चला, अतिशय छान पद्धतीनं गुण मिळवले हार्दिकच्या पुढील भविष्याकरता संपूर्ण जिनियस परिवारातर्फे तुला खूप खूप शुभेच्छा आहेत.